नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक श्रीकांत मुजमुले टीचर्स एक्झाम कट्टा चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. अलीकडेच MPSC थ्रू घेतल्या जाणाऱ्या सहाय्यक प्राध्यापक पदाच्या जाहिरात क्रमांक 114 2023 आणि 115 2023 यांच्या जवळपास निम्म्या विषयांच्या ज्या आहेत एक्झाम डेट्स, चाळणी परीक्षेचे एक्झाम डेट आलेले आहेत. बाकी विषयाच्या राहिलेल्या डेट्ससुद्धा या 8 ते 10 दिवसामध्ये आपल्याला कळून जातील, त्यामध्ये शंकाच नाही आहे. पण 4 जुलैपासून तुमची ही पहिली तुमची परीक्षा जी आहे ती सुरू होते आणि तो पहिला पेपर जो आहे सामायिकपणे घेतला जाणारा 4 जुलैला जो सहाय्यक प्राध्यापक पदासाठीचा जो पेपर आहे किंवा अधिव्याख्याता पदासाठीचा पेपर आहे MPSC थ्रू घेतला जाणारा, तो 4 जुलैला आहे आणि पहिला विषय जो आहे इंग्रजी आहे आणि सामायिक चाचणी घेतली जाणार आहे. म्हणजे दोन्ही पेपरसाठी 114 आणि 115 या दोन्ही जाहिरातीसाठी एकच पेपर होणार आहे आणि त्यानुसार पण मेरिट यादी तुमची वेगवेगळी लागणार आहे. बरेच विद्यार्थ्यांचे क्वेश्चन असे होते की सर तुम्ही व्हिडिओ दिलाच नाही आणि MPSCच्या एक्झामचे डेट आलेले आहेत आणि आमच्या विषयाच्या काही अजून डेट्स आलेल्या नाहीत, काय होणार आहे? तर नक्कीच तुमच्या डेटसुद्धा या 8 ते 10 दिवसामध्ये 15 दिवसामध्ये येऊन जातील. आता वेळ खूप कमी आहे. ज्यांच्या डेट्स 30 ऑगस्टपर्यंत ज्यांच्या डेट्स आलेल्या आहेत, ऑगस्टच्या शेवटच्या तारखेपर्यंत ज्यांच्या डेट्स आलेल्या आहेत, एक्झाम डेट्स आलेल्या आहेत, त्यांना तरी एक आता रूपरेषा स्पष्ट झालेली आहे. पण ज्यांच्या डेट्स आलेल्या नाहीत एक्झामच्या, त्यांनीसुद्धा आता स्पष्ट करून ठेवा की राहिलेले जे विषय राहिलेले आहेत तेही ऑगस्टनंतर सप्टेंबरमध्ये तुमची एक्झाम होणारच आहे आणि त्या महिन्यामध्ये तुमच्या एक्झामच्या डेट्स असणारच आहेत. यामध्ये आता कोणताच वाद राहिलेला नाही. त्यामुळे आपापल्या तयारीला लागा, रिव्हिजन करा. ज्यांचे विषय लवकर आलेले आहेत, तयारी झाली असेल तर खूपच चांगली गोष्ट, नाहीतरी अजून तुमच्याकडे रिव्हिजनसाठी 15 दिवस आहेत. ज्यांच्या जुलैच्या शेवटी आहेत त्यांच्याकडे महिना आहे, सव्वा महिना आहे. ज्यांच्या ऑगस्टमध्ये आहेत त्यांच्यासाठी 2 महिने आहेत. ज्या त्यांची ऑगस्टच्या शेवटी किंवा 15 तारखेच्या पुढे येतील त्यांच्याकडे 2 महिने आहेत. आणि ज्यांच्या सप्टेंबरमध्ये येतील, ज्यांच्या अजून जाहीर झालेले नाहीत एक्झाम डेट्स, त्यांच्यासाठी ही खूपच मोठी संधी आहे की तुम्हाला जवळपास 2.5-3 महिने भेटणार आहे. या कालखंडामध्ये तुमचं वाचनसुद्धा, रीडिंगसुद्धा आणि रिव्हिजनसुद्धा होणार आहे. सध्या कोणत्याच गोष्टीकडे लक्ष देऊ नका आणि MCQ टाईप फक्त वाचून काहीही होणार नाही. एक 20-25% त्या पद्धतीने प्रश्न विचारले जातात. बाकी तुम्ही जर थिअरॉटिकली जर कलेक्ट करून ठेवले असतील बुक तुमच्या सब्जेक्टचे, तर थिअरॉटिकली वाचन करा आणि वारंवार त्याची रिव्हिजन करा. ज्यांच्याकडे 2-3 महिने आहेत त्यांच्यासाठी अजून 1-2 वेळेस त्यांची रीडिंग होऊन जाऊ शकते. शेवटीमधून प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर PYQs पाहायला काही हरकत नाही आणि ही खूप मोठी संधी आहे. अशी संधी कुठेही येणार नाही, कारण 80-80, 90-90 लाख, 1-1 कोटी रुपयाचा भाव सध्या चाललेला आहे. तुम्हाला त्या दृष्टिकोनातून प्रश्न कशा प्रकारे विचारले जातात यासाठी तुम्हाला प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स MPSCचे तुमच्या विषयातले पाहणं आवश्यक आहे. उदाहरणार्थ इथे इतिहास विषयातलं एक मी उदाहरण सांगतो तुम्हाला की आत्ताच MPSCची एक राज्यसेवा संयुक्त पूर्वची जी प्रश्नपत्रिका आहे त्यामध्ये 10 मार्कासाठी इतिहास जो होता त्यामध्ये एक क्वेश्चन असा होता की ऑल इंडिया ट्रेड काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनामध्ये खालीलपैकी कोणती व्यक्ती उपस्थित नव्हती. इथं अध्यक्ष विचारलेलं नाही, महासचिव विचारलेलं नाही, डेट्सही विचारलेलं नाही, कुठं भरलं हेही विचारलेलं नाही. खालीलपैकी कोणती व्यक्ती उपस्थित नव्हती ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाला, हा प्रश्न विचारलेला आहे. म्हणजेच आयोगाची जी प्रश्नपत्रिका असते ती तिचं हार्ड लेवल्स खूप पदव्युत्तरचं आहे, खूप वरच्या दर्जाचं असतं. त्यामुळे प्रश्न वाचत असताना यावर कसा फिरून प्रश्न विचारला जाऊ शकतो हे प्रकर्षाने तुम्हाला पाहायचं आहे. तुम्ही जितकं वाचन कराल तितकं कमीच आहे. कमीत कमी तुम्हाला कॉम्पिटिशन खूप आहे. काही विषय जे आहेत अरेबिक, पर्शियन, उर्दू अशा विषयालाच फक्त कॉम्पिटिशन कमी आहे. बाकीचे जे विषय आहेत त्यांना खूप कॉम्पिटिशन आहे. आणि अशा वेळेस जर तुम्ही 1-1.5 वर्ष झालं तयारी करीत असाल, 2 वर्ष झालं, कारण 2023ला आलेली ॲड आहे, तर हा तुमच्यासाठी खूप प्लस पॉईंट आहे.
कारण तुमच्या विषयाला जर 500 विद्यार्थी असतील आणि 2, 3, 4, 5 जागा असतील, अशा वेळेस मग ती तुमच्यासाठी संधी असणार आहे. निगेटिव्ह गोष्टीचा कोणताही विचार करू नका. तुम्ही जर अगोदरपासूनच तयारी केलेली आहे तर खूपच चांगली बाब आहे. नेटसेटपेक्षा MPSCचं लेवल खूप वेगळं आहे, ही गोष्ट तुम्ही ध्यानात ठेवा. नेटसेट मध्ये तुम्हाला मायनस सिस्टीम नाही आहे. तुमचे 1/4 गुण मायनस होणार नाही आहेत. इथे 1/4 गुण मायनस होणार आहेत आणि आपण जर 140, 145 प्लस मार्क घेऊ शकलो आपापल्या विषयात आणि 150 प्लसचाच विचार करावा आपण, तर तुम्ही स्पर्धेमध्ये आहात असा विचार करूनच तुम्हाला इथे उतरायचं आहे. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा. धन्यवाद.